स्टोअरमध्ये जायचं आहे. त्यानंतर प्ले प्रोटेक्टचं बटन दाबायचं आहे. त्यानंतर इथे जे सेटिंगचं बटन दिसत आहे ते दाबायचं आहे आणि हे पहिले 2 ऑप्शन्सला ऑफ करून ठेवायचं. नंतर व्हॉट्सअप ग्रुपला जाऊन असेट व्हॅलिडेशनची ही जी फाईल आहे तिला डाउनलोड करायचं आहे. हा अलर्ट आलेला आहे, तर सेटिंगमध्ये जाऊन चेंज करायचं आहे. सगळ्या परमिशन अलाउ करायच्या. डू यू वॉन्ट टू अपडेट दिस ॲप? अपडेट. अलाउ द असेट व्हॅलिडेशन टू सेंड मेसेजला अलाउ म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. ओ टी पी येईल एक, तो ओ टी पी टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यावर युजर लॉग इन सक्सेसफुली असा मेसेज येईल. मग हे ॲप सुरू होईल. लोकेशनचा ॲक्सेस द्यायचा आहे. ॲप ओपन झालं तुम्हाला होम, एक्सप्लोर आणि प्रोफाईल असे 3 ऑप्शन्स दिसतील. त्यातल्या एक्सप्लोर ऑप्शनमध्ये पहिले या. त्यानंतर सगळ्यात पहिले डाउनलोड डाटा हा जो ऑप्शन आहे तिथे जायचं आहे. डाउनलोड डाटामध्ये गेल्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट निवडा, जिल्हा, तालुका निवडा आणि त्यानंतर गाव निवडा आणि डाउनलोड डाटाच्या ऑप्शनवर क्लिक करा. त्याच्यानंतर आता डाटा डाउनलोड होत आहे. असा मेसेज आला. ओके क्लिक करा आणि इथे बॅक या. त्यानंतर आपल्याला या बटनने बॅक यायचं आहे. त्यानंतर पुन्हा होमचं ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि पहिला जो ऑप्शन आहे व्हेरीफाईंग एक्झिस्टिंग असेट त्याच्यावर क्लिक करायचं आहे. होमच्या ऑप्शनवर येऊन व्हेरीफाईंग एक्झिस्टिंग असेटला क्लिक करायचं आहे. होमच्या ऑप्शनला जायचं आणि व्हेरीफाईंग एक्झिस्टिंग असेटवर क्लिक करायचं. त्यानंतर तुमचा जो गावाचा डेटा डाउनलोड होईल त्या गावावर झूम करायचं आहे मॅपमध्ये. मग असा मॅप ओपन होतो. ज्याला रेड कलरच्या बाउंड्रीच्या आत तुम्हाला काम करायचं आहे. आता मी इथे या बंधाऱ्याजवळ उभी आहे, त्याच्यामुळे इथे अशा प्रकारचा मॅप ओपन होईल. स्क्रीनवर जसा दिसतोय तो तेवढी स्ट्रक्चरचं असेट मॅपिंग तुम्हाला करायचं आहे. या बंधाऱ्याच्या जवळ गेल्यामुळे या बंधाऱ्याच्या तिथे येल्लो रंगाचा डॉट येतो आहे खाली. त्यानंतर तुम्ही ह्या प्लसच्या साईनवर जाऊन या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला सॅटेलाईट व्ह्यूमध्ये हे आपण मॅप बघू शकतो. ह्या डॉटवर क्लिक करायचे. त्यानंतर ह्या डॉटवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर ऑप्शन येईल डू यू वॉन्ट टू ॲप्रूव्ह ऑर रिजेक्ट धिस लोकेशन. तर मग इथे बंधारा आहे तो सुस्थितीत होता, त्याच्यामुळे मी याला ॲप्रूव्ड म्हणते. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी शेततळे सापडतील जे की बुजवलेले वगैरे असतील, तर तुम्ही तिथे रिजेक्ट म्हणायचे. पण आता सध्या या ठिकाणी मी ॲप्रूव्ड म्हणते आहे.
अप्रूव्ह केल्यानंतर तुमच्यासमोर असं विंडो ओपन होते. तर ओके क्लिक करायचे. स्क्रीनवर जे आलं आहे तेवढे डिटेल्स आपल्याला भरायचे. इयर ऑफ कन्स्ट्रक्शन, ते कोणत्या डिपार्टमेंटने बांधलं आहे, त्याचे स्कीम कोणत्या स्कीमनुसार ते बांधलं आहे, आणि त्याचं कंडिशन ऑफ असेट फंक्शनल आहे, कधी ते काही रिपेअरिंगची आवश्यकता आहे, किंवा ते स्ट्रक्चर जर नसेल वापरात नसेल तर नॉन फंक्शनलचा ऑप्शन असं आपण निवडू शकतो. ह्या डिटेल्स आपल्याला तिथे भरायच्या आहेत. जर शेततळं असेल आणि कृषी विभागाने त्याला अनुदान वगैरे दिलं असेल तर डिपार्टमेंटमध्ये तुम्ही ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट टाकू शकता. आता ह्या बंदराची माझ्याकडे माहिती नव्हती, त्यामुळे मी इथे ऑदरचा ऑप्शन सिलेक्ट केला आहे. स्कीम जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हीसुद्धा ऑदरचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. सगळ्यात पहिले कधी बांधलं आहे ते टाकायचं आहे, त्याच्यानंतर डिपार्टमेंट टाकायचं आहे, त्याच्यानंतर कोणत्या स्कीमनुसार बांधलं आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर असेटची कंडिशन टाकायची आहे. वापरात आहे म्हणून मी फंक्शनल टाकले. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या कॅमेऱ्याच्या बटनवर दाबून त्याचे 2 फोटोज क्लिक करायचे. पहिला फोटो क्लिक केल्यानंतर तुम्हाला अलर्टचा मेसेज येतो. त्या अलर्टचा मेसेजवर पुन्हा ओके क्लिक करायचं आहे आणि दुसरा फोटो काढायचा आहे. प्रत्येक स्ट्रक्चरचे असे 2 फोटोज घ्यावे लागतात. त्यानंतर रिमार्कमध्ये तुम्ही लिहू शकता, जर स्ट्रक्चर खाजगी असेल तर प्रायव्हेट स्ट्रक्चर असं उल्लेख करा. स्ट्रक्चर गुड कंडिशनमध्ये आहे का कसं आहे, काही रिमार्क लिहायचं असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. आणि लोकल एन्क्वायरी आहे असा ऑप्शन सिलेक्ट करून इथे लोकल एन्क्वायरी का ऑफिशियल रेकॉर्ड्स असे ऑप्शन आहेत. जर तुम्हाला कोणी अधिकारी माहिती देण्यासाठी उपलब्ध असेल तर तुम्ही ऑफिशियल रेकॉर्ड्स टाका, अथवा तुम्ही लोकल एन्क्वायरी टाकू शकता. त्यानंतर इथे सेव्ह आणि सेंड असे 2 ऑप्शन दिसतील. जर तुमच्याकडे नेट असेल त्या ठिकाणी तर तुम्ही डायरेक्ट सेंडचं ऑप्शन दाबा, जेणेकरून ते स्ट्रक्चर सेंड होईल. किंवा जर नेटची उपलब्धता नसेल तर तुम्ही सेव्ह म्हणू शकता. मी सध्या आता इथे सेव्ह करते आहे, त्याच्यानंतर मग मी ते सेंड करणार आहे. आता रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली मेसेज आला आहे, ओके आलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा नंतर एक्सप्लोरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि सेंड डाटामध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर अनसेंट आणि सेंड असे 2 ऑप्शन असतील. सेंटमध्ये तुम्ही काय पाठवलेलं आहे ऑलरेडी ते दिसणार आहे, आणि अनसेंटमध्ये जे तुम्हाला पाठवायचं आहे, जे तुम्ही सेव्ह करून ठेवलं आहे आणि जे सेंड करायचं बाकी आहे ते दिसतं आहे. तर तुम्ही अनसेंडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर हे 4 ऑप्शन्स तुमच्यासमोर ओपन होतील. त्यातला जो 3रा नंबरचा ऑप्शन आहे व्हॅलिडेशन ऑफ एक्झिस्टिंग असेट, तर व्हॅलिडेशन ऑफ एक्झिस्टिंग असेटला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला मॅपिंग ज्या दिवशी केलं ती डेट निवडायची आहे. आणि त्यानंतर तुमचे जे स्ट्रक्चर आहेत, तुम्ही जे स्ट्रक्चर सेव्ह केलेत ते ह्या पेजवर ओपन होतील. तर तुम्ही ह्या ऑप्शननी पाहू शकता. हा जो त्रिकोणी बाण आहे त्याने तुम्ही ते सेंड करू शकता. आणि जर तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर ह्या पेन्सिलसारख्या ऑप्शनने तुम्ही सेंड करू शकता. किंवा जर ते तुम्हाला डिलीट करायचं असेल तर तोही ऑप्शन इथे उपलब्ध आहे. आता मी इथे सेंडचं ऑप्शन क्लिक केलं आहे. सेंडचं ऑप्शन झाल्यानंतर प्रोग्रेस डायलॉग असं दिसत आहे टायटल तुम्हाला. ही जी लाईन आहे ती पूर्ण हिरवी होईल आणि मग तुमचं स्ट्रक्चर सेंड होईल. कंप्लीटेडचा असा मेसेज आलेला आहे. आणि मॅपिंग डाटा सेंड सक्सेसफुली असा मेसेज आल्यावर तुम्ही केलेलं जे मॅपिंग आहे, जे सेव्ह करून ठेवलं होतं तो सेंड होतो. ह्या प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जेव्हा तुम्ही ह्या ऑप्शनवरती क्लिक करता तेव्हा तुमचे कोणते स्ट्रक्चर कंप्लीट झाले आहेत ते तुम्हाला कळते. जे पण स्ट्रक्चर पूर्ण झाले असतील त्यांच्याखाली असे ग्रीन कलरचा डॉट येतो. ग्रीन येऊ शकतो आणि जर तुम्ही रिजेक्ट केलं असेल तर रेड डॉट पण येऊ शकतो. ज्याच्या खाली ग्रीन आणि रेड असे डॉट आलेले आहेत याचा अर्थ त्याचं मॅपिंग पूर्ण झालेलं आहे.
आणि ज्याच्या खाली काहीच डॉट येत नाही किंवा येलो कलरचा डॉट येतो, याचा अर्थ त्याचं मॅपिंग बाकी आहे, ते तुम्हाला मॅप करायचे आहेत. त्याच्यानंतर पुन्हा एक्सप्लोरच्या ऑप्शनमधून जेव्हा तुमचं मॅपिंग सगळं पूर्ण होईल तेव्हा इथे मॅपिंग स्टेटस नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर व्हिलेज सिलेक्ट करायचं. तुम्ही काय जे मॅपिंग केलं आहे ते इथं शो होतं आहे. आणि मॅपिंग कम्प्लिटेड असं जेव्हा तुमचं मॅपिंग पूर्ण होईल तेव्हा असं मॅपिंग स्टेटस अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. ओके क्लिक करायचं म्हणजे तुमचं मॅपिंग पूर्ण झालं. होमच्या टॅबला तुम्ही काय जे मॅपिंग केलं आहे त्याचा असा एक पाय चार्ट पण शो होतो. तुम्ही सगळे स्ट्रक्चर कंप्लीट केले का आहेत का नाही ते तिथून पाहून घ्या. जेव्हा तुम्ही डाटा डाउनलोड करता तेव्हा जेव्हा तुम्ही गाव निवडले तेव्हा त्याच्याखाली तुम्हाला इथे टोटल स्ट्रक्चर्समध्ये दिसतील की तुम्हाला किती स्ट्रक्चर कंप्लीट करायचे आणि मग त्या पाय चार्टमध्ये येऊन बघायचे की तुम्ही ते स्ट्रक्चर कंप्लीट केलेले आहेत का नाही. अशा प्रकारे असं मॅपिंग पूर्ण होते. धन्यवाद. हा महाराष्ट्र शासनचा GR आहे. त्यानुसार ज्या गावात 200पेक्षा स्ट्रक्चर कमी आहेत त्यांना 1000 रुपये मानधन आहे आणि तसेच ज्याच्यात 200पेक्षा जास्त स्ट्रक्चर आहे त्या गावांसाठी 2000 रुपये इतके मानधन आहे.